अक्कलकोट नगरी शांत, साधी, भक्तिभावाने भरलेली. पण एक काळ असा होता की या नगरीला अजून तिचा खरा तेजस्वी आत्मा मिळालेला नव्हता. तो क्षण आला जेव्हा श्री स्वामी समर्थ या भूमीवर प्रकट झाले. कथा सांगते की स्वामी समर्थ हे कोणत्याही एका ठिकाणचे नव्हते. ते अनंत, अलौकिक आणि सर्वव्यापी होते. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी भ्रमण केले, काशी, गिरिनार, पंढरपूर, आणि मग एक दिवस, जणू काही नियतीनेच ठरवले होते, ते अक्कलकोटच्या दिशेने आले. अक्कलकोटच्या बाहेर एका झाडाखाली एक दिव्य व्यक्ती बसलेली दिसली. अंगावर फक्त एक लंगोटी, डोळ्यांत विलक्षण तेज, चेहऱ्यावर शांत स्मित. गावकऱ्यांनी सुरुवातीला त्यांना साधा फकीर समजले, पण काहीतरी वेगळं होतं. त्यांच्या उपस्थितीत एक अद्भुत शांती जाणवत होती. पहिल्यांदा काही लोक त्यांच्या जवळ गेले. स्वामी काही बोलत नव्हते, पण त्यांच्या नजरेतून जणू सगळं सांगितलं जात होतं. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं, हे सामान्य माणूस नाहीत. एकदा गावातल्या एका माणसाला मोठं संकट आलं. तो स्वामींच्या चरणी गेला. स्वामींनी फक्त एकच वाक्य म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि चमत्कार घडला. त्या माणसाचं संकट दूर झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक दूरदूरून अक्कलकोटला येऊ लागले. स्वामी समर्थांनी कुठलाही मोठा दिखावा केला नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून लोकांना मार्गदर्शन मिळू लागलं. असं म्हणतात की स्वामी समर्थांनी अक्कलकोट निवडलं कारण त्या भूमीत भक्ती आणि श्रद्धा होती. त्यांनी तिथे राहून असंख्य लोकांना आधार दिला, त्यांच्या दुःखातून मुक्त केलं आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवला. आजही अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवते. त्यांच्या समाधीस्थळी जाऊन भक्तांना तीच शांती, तोच विश्वास मिळतो. शेवटचा संदेश, स्वामी समर्थ अक्कलकोटला फक्त आले नाहीत, त्यांनी त्या भूमीला पवित्र केलं आणि लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला.